तर मित्रांनो आज आहे गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीचा आज मी पहिल्यांदाच उपवास पकडलाय. उपवास करतो मी कारण याच्यापूर्वी खूप वेळा प्रयत्न केले पण कधीच उपवास नाही म्हणजे संध्याकाळ पण व्हायचा आणि माझ्या पोटाला म्हणजे जमतच नाही उपवास करायला. पण आज पहिल्यांदा उपवास केलाय आणि चला आज उपवास सोडायला काय बनलंय वरती दाखवतो मला. काय बनलं हे बघा भाजी बनते इकडे बटाट्याची गरम गरम आणि खूप कॅलरी आहे त्याच्यामध्ये. खूप छान आहे. अजून दाखवू भाजी काय काय आहे ती दाखव. ही शेवग्याची भाजी गोकुळाष्टमीला करतात. ही गोकुळाष्टमीला करतात का? हो शेवग्याची. बरं झालं सांगतो मग नाही नव्हतं माहिती. ही पावट्याची भाजी. पावट्याची भाजी वाव. हे वरण आणि खिचडी. खिचडी कुठली भाकरी आणि भात. पापड तळायचे अजून मिरची तळायची अजून. हे पण नॉर्मली आपण गावी असतो तेव्हा आपण तर रात्री खिचडीच खातो ना फक्त. हो पण उद्या कामावर जायचंय ना मग 12 नंतर सोडायचं म्हणजे 12 पर्यंतच. हा 12 वाजता पूजायचं आणि बघा गरम गरम भजी होत आहेत मस्त पैकी. आज मी दिवसा बघितलं खूप वर्षानंतर मी आज उपवास केला होता आणि नेमकं ना त्याच दिवशी असं भूक लागते एकदम आणि सगळं दिवसभर दिसतं बाजूला लोक खात असतात किंवा आजूबाजूला रस्त्याने जाताना वडापाव एकदम गरम गरम निघत असतात किंवा सगळं. सो यार खूप कठीण आहे. सुजिता तू नेहमी कसं उपवास करतेस? एक दिवस मला उपवास करायला भारी पडलाय. सो आता भजी वगैरे झालीत बघा. मिरची करायची अजून काय. मिरची भजी मिरची करते का? मिरच्या भरून घेतलं बेसन त्या तिखटवाल्या मिरच्या नाही आहेत नॉर्मल तिखट असतात. जास्त तिखट नाही लागत का? खूप दिवसांनी करतोय ना आपण भजी. तुम्ही खात नाही ना जोपासून थोडं हेल्थ कॉन्शियस झालो आहे ना थोडं वडापाव वगैरे बंद आहे सध्या. भजी वडापाव त्याच्यापर्यंत आम्ही खूप वेळा बनवायचो म्हणजे महिन्यातून एकदा तरी असं घरी भजी वडापाव वगैरे बनवायचो. पण आता हल्ली एवढं ऑइली काही खात नाही. कधीतरी असं बनवतो म्हणजे सोयाबीन चिल्ली टाईप वगैरे बनवलं होतं पण एवढं काही जास्त खात नाही आम्ही. तर वडापाव बनायचो ना मम्मी असताना पण मम्मी छान बनवायची वडापाव आणि आता सुचिता पण बनवते वडापाव. तर एकटा वडापाव झाला की 5-5 तास एक जण आम्ही वडापाव खायचो. वाव छान आहे ना. अजून प्रसाद बनवायचे तुला. हां पुन्हा सुंठ वडा ठीक आहे सर. ते पण गोकुळाष्टमीला प्रसादाला दाखवायला मिळतं. वडा म्हणजे सुंठ पावडर असते. पावडर ना फक्त वडा म्हणतात. मी वडा ऐकल्यानंतर मला ते वडापाव माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. काय तयारी झाली आहे का? कसली आता करायची जेवण करायची. वाव किती वाटतं एकदम. गरम गरम खायलाच मजा येते ना.
काय सुंठा वडा. अरे हा आम्ही गोकुळाष्टमीला खातो की गावी. पण तू सुंठ वडा बोललीस ना त्याच्यामुळे. सुंठ वडा तुम्हाला वडा ऐकायला आला तर मी काय करू. तिकडे ना भजन झालं, भजनचा आवाज येते बाजूच्या बिल्डिंगमध्ये. थोडासाच बनवते. काय प्रसादीसाठी शिरा. ओके काय झालं ना. येस बारीक केले ते. हो ऑलरेडी आम्ही बारीक करून ठेवले आहेत ते, म्हणजे असं कधी पटकन कामाला येतं. आता घी अमूल नाही सॉरी गोवर्धन. हो बाई तिकडे रूम मध्ये ठेवतात. काय आणलंस? हे ती बघ ती अशी झाली, कपडे नाही घातलं तिने. तुला कपडे नाही. हा तू व्हिडिओ बघ, तू मोबाईलवर बघ. बघतोस हा. बघितलंस तू? प्रसादीचा शिरा आहे म्हणून जेवढे रवा घेतो तेवढाच घी घेतो, तेवढाच साखर घेतो. हो पूजेला मी बनवलं होतं एकदा. हो कुठल्या पूजेला बनवलेला. त्यामध्ये आपण केळं टाकायचे आणि ड्रायफ्रूट टाकायचे. थोडा भाजू द्यायचं. केळं खराब आहे का. केळं बारीक करून द्यायचं का. पूर्ण ह्याच्यामध्ये मॅश करायचं. मयूर छान बनवतो प्रसाद माहिती आहे. मयूर बनवतो बाबूचा मित्र आपला मयूर खरे, तो पूजा करतो तो. आता हे ड्रायफ्रूट टाकूया. हे त्याच्यामध्ये भाजते. आता केळं टाकू. अशी मॅश करायची. जानू आले आमची. जानू आले. हे जानूला काही प्रसाद बनवायला सांग. जानूला मला काय येत नाही. येतं सगळं. स्वराज कारवालीला येतं सगळं. तुला मेसेज केला काय तिकडे की मी व्हिडिओ काढतोय म्हणून मुद्दाम आलीस ना. हे बघा प्रश्न आणि थोडंसं पाणी टाकलंय. आता ती हलवते. आता बनलाय शिरा. आता आणले शिरा. ही जानू आहे. जानू कितवीला आहे सांग. सातवीला स्कॉलरशिप भेटली ना तुला. नाही 1 नंबर आला ना स्कूलमध्ये. या वर्षी तरी पास होशील का. झालं. आपण प्रसाद बनवतो त्याला टेस्ट येते, पण त्याला शिरा बनवला तो टेस्ट येते ना. कसं का. वेलची पावडर.